ह्यावेळची ट्रिप खूप भारी होती माझी. जुने मित्र भेटले. त्याच्यानंतर जी वेळास गावातली जत्रा आहे, रथ वगैरे ते सुद्धा मला बघायला मिळालं जवळ. मी खूप म्हणजे 10वीला असताना मी त्या जत्रेला कदाचित शेवटचा गेलो होतो. काजूची भाजी आणि चपाती. तर या सगळे नाश्ता करायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार. कालचा अख्खा दिवस माझा म्हणजे सकाळी मी गेलो जत्रेला. तिकडे दुपारी मी जेवलो. माझा मित्र आहे सागर आणि त्याची जी बायको आहे ती म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे पप्पू, त्यांच्याकडे दुपारी जेवलो. संध्याकाळी मग सीमा काकींकडे केळवण होतं तर तिकडे जेवलो. घरी आल्यापासून फक्त मी शनिवारी रात्री जेवलो तेवढंच. त्याच्यानंतर आज दुपारी पण जायचं आहे मला ज्योती काकींकडे, तिकडे आज केळवण आहे. तर दुपारी मी आज निघणार आहे मुंबईला जाण्यासाठी. तर आपण व्हिडिओ बघा, खूप धमालेल्या व्हिडिओमध्ये. आता आईने नाश्ता केला सकाळी, काजूच्या बियांची भाजी आणि चपाती. तर चला करूया नाश्ता आपण. काजूची भाजी आणि चपाती. तर या सगळे नाश्ता करायला. त्याच्यानंतर मी जाणार आहे दुपारी ज्योतिकींकडे केळवणाला. तर मंडळी काकींकडे आलो आहे मी. तर बघूया काकींनी आज स्पेशल काय बनवलं आहे. आणि आता तुम्ही बघा असेल घर आपला, तिथे एक आपला गणपती बाप्पा बसतो. तर जाऊया बघूया काकी काय करते स्पेशल आज आपल्यासाठी. ऋषभ की काकीने काय केलंय, जेवण वगैरे सगळं काकीने रेडी करून ठेवलं. पापड, श्रीखंड, डाळ, भाजी आहे बटाट्याची भाजी आणि पुरी. तर आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय. काकी तुम्ही काय ते आपला पुलाव भात नाही बनवलात? पहिला पुलाव भात तुमच्या हातात एकदम फेमस होता. लग्न झाल्यावरती दोघं जण आहेत ना, तेव्हा मग बोलूया. अच्छा, स्मेल ऐकतेस ना तू? काकी बोलत लग्नाला आपण काकी आपल्याला स्पेशल काकींच्या हातचा पुलाव भात खायला मिळणार आहे स्पेशल दोघांना. तर या सगळ्यांनी जेवायला. ऋषभ सुरुवात कर. निबिरान इकडे बसलाय. तर या सगळ्यांनी जेवायला मंडळी. गोड गोड आहे. थँक्यू. तर मंडळी जेवण वगैरे झालंय आणि काकीने आरती सुद्धा केली. तर आता मी निघतोय घरी जायला. आणि काकीने मध्ये लग्नाला सगळ्यांनी लवकर या. आणि काकींचा जेवण खूप हातचा मस्त टेस्टी होता. काकी काय सांगाल 2 शब्द तुम्ही? काकीला बोलायला असतं काकी, तर काकी बोलणार काहीतरी, सांगा लवकर. काय जेवण आवडलं असेल? जेवण आवडलं ना तुला? बस. हो नक्की, मला जेवण आवडलं. तर लग्नासाठी आम्ही 4 दिवस आधीच येणार आहोत एन्जॉय करायला. नक्की सगळ्यांनी लवकर या. हळदीला भरपूर एन्जॉय करू, नाचा विचायचं. नक्कीच. तर तुम्ही पण ह्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आता घरी जातोय. घरी गेल्यानंतर थोडा 1 तास वगैरे आराम करून मग मुंबईचा प्रवास आपला सुरू होईल. तर हा व्हिडिओ कंटिन्यू असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर मंडळी सुट्टी संपली आणि मी पुन्हा निघाले मुंबईच्या दिशेने जायला. आता 4:30 वाजले. 5च्या एटीने जाणार आहे मी रोहा मार्गे. तर सगळे केळवण गावचे पत्रिका आमंत्रण सगळं काय झाले आता गावचं. सगळे लग्नाला येतील मुंबईला. ते रेडी झालो आहे मी. आणि माझ्यासोबत बाईकवरती बघ एवढं सामान आहे. एक पेटी आहे, ही माझी बॅग. तर आज पण मोठं ब्लॉग नाही आहे, नॉर्मल जिथे थांबेल तिथे व्हिडिओ करत जाईन. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला बाय बाय. तर मंडळी आता पोचलो मी मांदाड ब्रिजवरती. डायरेक्ट आपल्या जेटीमध्ये पण व्हिडिओ नाही केला, नॉनस्टॉप आलो डायरेक्ट मांदाडवरती. इथून रोहावरून मुंबई. तर ह्यावेळची ट्रिप खूप भारी होती माझी. जुने मित्र भेटले. त्याच्यानंतर जी वेळास गावातली जत्रा आहे, रथ वगैरे ते सुद्धा मला बघायला मिळालं जवळ. मी खूप म्हणजे 10वीला असताना मी त्या जत्रेला कदाचित शेवटचा गेलो होतो. त्याच्यानंतर संडेला काल म्हणजे 10 वर्षांनी जवळजवळची जत्रा मी अटेंड केली. आणि माझे जुने मित्रसुद्धा भेटले, खूप गप्पा झाल्या. आणि फक्त काहीच मित्र होते जे व्हिडिओमध्ये आले, बाकीचे ते रथाला वगैरे खाना दिला त्याच्यामुळे सगळे लोक व्हिडिओमध्ये नाही आले. तर बघूया पुढचा प्रवास चालू आहे. आणि तुम्ही बघत असाल संध्याकाळचा मस्त सूर्यास्त होते. किती सुंदर असा दृश्य आहे. आणि हा मांदाड ब्रिज आहे. संध्याकाळचे काही लोक तिकडे मच्छी पकडण्यासाठी वगैरे आलेत. तर चला पुढचा प्रवास चालू करतो मी. आता पाऊस पडतोय. एप्रिल महिन्यामध्ये पाऊस. एप्रिल
आता वासनच्या पुढे आता मागे थांबलेलो मी कारण की पाऊस खूप जोरात आलेला. आता पाऊस आला तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पाऊस पडतो. पोचलो आहे घनसोलीच्या पेट्रोल पंपजवळ. ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल खूप पाऊस, त्याच्यानंतर ट्रॅफिक थोडी सुरवेला भेटली. आता हेल्मेट पण नाही काढू शकत, एवढा एकदम चेहरा घाण झाला असेल आणि पावसाचं पाणी पूर्ण चेहऱ्यावरती उडत होता. आणि आता ऑलमोस्ट 9:30 वाजलेत आणि तुम्हाला दाखवतो गाडीने आपल्या एव्हरेज पण दिला आहे 66.9 आणि 9:30 बरोबर वाजले आणि गणपती पेटल्यामुळे गाडीची आरोग्य काय आलं जातो का घरी.